आणि हे दृश्य आहेत मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाबाहेर आलेलं आहे आणि हे पार्थिव आता या सजवलेल्या फुलांच्या ट्रकवरती ठेवलं जाईल आणि त्यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होईल। मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव आपल्याला स्पष्टपणे दिसतंय TV9 मराठीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि तिरंग्यामध्ये लपेटलेलं त्यांचं पार्थिव हे आता अंतिम प्रवासासाठी निघालेलं आहे। माजी संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री, IITians असे अनेक पद भूषवणारे हे सगळ्यांना आपले वाटणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचं हे अंतिम दर्शन आपण या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रोटोकॉल प्रमाणे तिरंग्यात त्यांना लपेटलेलं आहे आणि आता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील होतील एक संध्याकाळी 5च्या सुमारास। आणि 9:30 ते 10:30 हे त्यांचं पार्थिव भाजपच्या कार्यालयामध्ये ठेवलं जाणार आहे गोव्यातल्या अंतिम दर्शनासाठी आणि त्यानंतर गोवा कला अकादमीमध्ये सुद्धा त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल। मात्र आताची जी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय मनोहर पर्रीकर यांचं अंत्यदर्शन TV9 मराठीच्या माध्यमातून आपल्याला घेता येतंय आणि नुकताच त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानातून बाहेर आणण्यात आलं आणि सजवलेल्या आर्मीच्या ट्रकवरती त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। कुठेही काचेची पेटी नाही तर काही नाही, इथे सुद्धा अगदी साधेपणा दिसतोय आणि असंच हे पार्थिव त्या चौथऱ्यावरती ठेवण्यात आलंय जो चौथरा फुलांनी सजवलेला आहे या आर्मीच्या ट्रकवरती आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सामान्य गोवेकर सुद्धा मोठ्या संख्येनं हजर। आत्ताच आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया ऐकत होतो, त्यांचे काही राजकीय मित्र असतील किंवा राजकारणातले मित्र असतील किंवा मग सामान्य गोवेकरांचे महिलांपासून अगदी सगळेच आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी तिथे हजर आहेत। त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव होतं काल त्यांचं निधन झाल्यापासून आणि आता त्यांचं हे पार्थिव बाहेर आणण्यात आलंय आणि TV9 मराठीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी TV9 मराठीचा प्रत्येक प्रेक्षक TV9 मराठी पाहतोय तर प्रत्येक गोवेकर सुद्धा त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि जो आर्मीचा ट्रक फुलांनी सजवण्यात आलाय त्याच्यावरती असलेल्या या चौथऱ्यावरती मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटलेल्या अवस्थेमध्ये या पद्धतीनं ठेवण्यात आलंय। आपण ही दृश्य पाहतोय या ठिकाणी मनोहर पर्रीकरांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही श्वेता, कारण आता त्यांचं पार्थिव जे आहे घराबाहेर काढून त्यानंतर आता या ट्रकमध्ये फुलांनी सजवलेला ट्रक आहे तिथे हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघेल। मात्र तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानातून त्यांचा पार्थिव या ट्रकमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तिथून या प्रवासाला सुरुवात होतीये। सुरुवातीला गोव्यातल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल, त्यानंतर गोव्यातल्या कला अकादमीमध्ये काही वेळ हे पार्थिव ठेवलं जाईल। 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठिकठिकाणी हे पार्थिव ठेवलं जाईल आणि नंतर संध्याकाळी 5 वाजता पणजीमध्येच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। मात्र आताची जी दृश्य आहेत त्यांच्या निवासस्थानातून त्यांचं पार्थिव बाहेर आणण्यात आलंय। फुलांनी सजवलेला हा आर्मीचा ट्रक आहे, त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। कुठेही काचेची पेटी किंवा असं काही बडेजाव इथे सुद्धा दिसत नाहीये। एका लष्कराच्या गाडीमध्ये एक चौथरा तयार करण्यात आलाय, त्याच्यावरती तिरंग्यामध्ये लपेटलेला त्यांचा मृतदेह त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि इथेच प्रत्येक गोवेकर आपल्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल होतोय। आता सुद्धा तिथे तितकीच गर्दी आहे, अतिशय अलोट गर्दी मनोहर पर्रीकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। ट्रकवर काही मोजकीच मंडळी उपस्थित आहेत, त्यांचे नातेवाईक असतील आणि लष्कराचे काही अधिकारी आहेत आणि तिथे फुलांच्या माळांनी आणखी हा सगळा भाग सजवला जातोय आणि आता काही क्षणातच त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। हा सगळा प्रवास संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे, कारण आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानाबाहेर काढण्यात आलंय आणि मग ते भाजपच्या कार्यालयामध्ये असेल किंवा मग गोव्याच्या कला अकादमीमध्ये असेल, असं करत करत हा त्यांचा अंतिम प्रवास सुरू झालाय। खरे सर्वोच्च नेता असून देखील अत्यंत साधी राहणीमान असं या व्यक्तीचं होतं आणि प्रत्येक गोवेकर आहे, प्रत्येक अगदी भारतीय त्यांच्या जाण्याने हळहळलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।